स्टार गोल प्रशांत एक आधीचा सामना नक्कीच पहिलाच सामना बघायला होईल. पहिला चेंडू नकारात्मक चेंडू आणि धावाचा नक्कीच वाईटच्या माध्यमातून श्री गणेश गेलाय. नक्कीच अनुभव आहे प्रशांत म्हणू याला नक्कीच आणि त्याच प्रमाणे प्रशांतलाही त्याच प्रकारचा अनुभव आहे. सामना नक्कीच आधीचा असेल. बाउंड्री लाइन पे जो खिलाड़ू बाउंड्री लाइन पे जो खिलाड़ू खड़े या प्रेक्षक खड़े आपको विनंती है कि थोड़ा सा वो पर्दे को टच मत करें. नक्कीच टायमर ऑन आहे याची नक्कीच दक्षता घ्यायची. जर टायमामध्ये तुमचा सामना नाही संपला तर नक्कीच तुम्हाला 4 रनाची पेनल्टी असेल. पहिला चेंडू आक्रमण चढवलंय, चांगला डिफेन्स घेऊन अतिशय एक नामवंत खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. तो प्रशांत कित्येक पुरस्कार त्याच्या नावावर आहे. आयकॉन म्हणून नक्कीच या संघामध्ये दाखल झालाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी चालली. मोनूचा पहिला चेंडू नकारात्मक होता, दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलंय. दुसरा चेंडू समजदार क्रिकेट डिफेन्स गेम ऑफच्या दिशेने दिशा दिली चेंडूला. एक समजदारी क्रिकेट चांगल्या गोलंदाजीवर चांगला फलंदाजी करणं गरजेचं असतं. त्या पद्धतीची फलंदाजी सध्या तर ग्राउंडवर चालले. एक मोठं ग्राउंड आपल्याला बघायला भेटतं या BKCL 2026च्या या स्पर्धेमध्ये. दोन चेंडू मागे धावसंख्या झाले ते 3. एक पुन्हा एकदा खराब गोलंदाजी पंचांनी हात वळले. डिक्लेअर स्वरूपात white+1. 2 चेंडू मागे धावसंख्या झाले ती 5. निलेश पोटफरे येतात यांच्याकडून जर 2 चेंडू 2 चौकार मारले तर नक्कीच 501 रुपयाचं पारितोषिक झालंय. हे विशेषतः आहे BKCL स्पर्धेची. स्पर्धा चालू झाली, पहिली मॅच चालू झाली, बक्षिसांचा वर्षाव चालू झाला. नक्की सुरुवात अशी आहे तर मला वाटतं एंड काय असेल मजा येणार या स्पर्धेसाठी. का ही स्पर्धा एवढी मोठी आहे त्याचं नक्कीच आणि येतं कुठेतरी तू मध्ये आणि बाद होतोय अरविंद. गरज नव्हती रनाचा. चांगलं कमबॅक बघायला भेटतं. मोनूच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळत आलं. मोनू अनुभव आहे. नवी मुंबईतील एक नावाजलेला खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. मोनूकडं अरविंद बाद झाल्यानंतर नक्कीच त्याच्या जागी आला तो शिवाला आपल्या संघासाठी नक्कीच प्रयत्न करावा लागेल. धावसंख्या झाले. प्रशांतला कुठेतरी आपल्या फलंदाजाशी कुठेतरी बोलावं लागेल. आपल्याला ब्लॅक टॅग कंपल्सरी होती. 1 रन तर 1 रनाची पेनल्टी दिली तर पंच एकच मिनट. ब्लैक पैंट कंपलसरी था, इसके लिए वो एक वाइट पैंट खिलाड़ी ने पहना है तो उसको 2 रन 1 रन का पेनल्टी दिया जाता है. नक्कीच पहिलाच नियम सांगितला होता. धावसंख्येत 1 नि भर होते. पेनल्टीची धावसंख्या पोचली ती 6 धावा. 3 चेंडूमध्ये धावसंख्या पोचली ती 6. 4 चेंडूमध्ये धावसंख्या झाली ती 6. 1 मिनिट 3 चेंडू 3 बॉल हुआ है. सिंगल आया 1 डॉट हुआ. 3 सिंगल आया 1 डॉट हुआ ना. बॉल 4 हुआ ना लेकिन पेनल्टी का बॉल कैंसिल कर रहा है क्या तू? नहीं पेनल्टी का बॉल है ना. पेनल्टी का बॉल ही नहीं दिया. 1 बॉल हुआ बराबर. 2 3 1 2 और इधर 1 रन. विकेट का अभी आया. व्हाइट प्लस था ना. 3 है बरोबर है. 3 सिंगल आया और अभी का डॉट 3 सिंगल आया. 3 सिंगल आया अभी का डॉट है. 4 चेंडू धावसंख्या झाली ती 6. 4 चेंडू 4 बॉल हुआ है. 3 सिंगल 1 पेनल्टी
दो वाइट। विजय भैया थोड़ा हट जाओ ना, थोड़ा सा, ये दिख नहीं रहा। हाँ, सात सात सात। अरे बैठ। चला स्पीड घ्यायचं, टायमर ऑन आहे. बॅटिंगवर मार्कवर जर बघितलं तर शिवा चांगली गोलंदाजी करावी लागेल म्हणून आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. फटकवला चेंडू खराब क्षेत्ररक्षण, डिक्लेअर स्वरूपात नक्कीच धावसंख्या झाली ते 5 चेंडू मागे 8 धावा. नक्कीच आता हँडरम क्रिकेटमध्ये जे नवीन नवीन नियम आले, पडद्याच्या वरती गेल्यानंतर नक्कीच डिक्लेअर असते, पडद्याच्या खाली लागला तर चौकार असेल तुम्हाला. भीमकाठी मित्रमंडळाच्या माध्यमातून नक्कीच एक आगळीवेगळी स्पर्धा, नक्कीच एक नामवंत स्पर्धा म्हणून ज्याच्या स्पर्धेकडे बघितले जाते ही लीग स्पर्धा BKCL, नक्कीच एक मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे बघितली जाते ती स्पर्धा. 12 संघामध्ये 12 आयकॉन खेळाडू ऐरोली दिघा विभागातील एक नामवंत खेळाडू मध्ये या संघामध्ये दाखल आहेत. 12 संघामध्ये आणि प्रशांत हा एक नक्कीच आयकॉन म्हणून खेळाडू खेळतोय आपल्या संघातून. शेवटचा चेंडू असेल 1 to go. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण मोहनच्या माध्यमातून एका षटकामागे धावसंख्या पोहोचली ते 9. एका षटकानंतर 1 विकेट. चांगली गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक केले म्हणून स्पीडअप करायचं, पंचांनी टीम मीटिंग करायची नाही. नक्कीच आयकॉन खेळाडूमध्ये कुमार याचाही नक्कीच या दिघा नगरीमध्ये ऐरोली नगरीमध्ये कुमार याचाही नक्कीच बोलबाला लागलाय. नक्कीच या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा खेळ कुमारचा असेल, आयकॉन म्हणून भूमिका पार पाडते आपल्या संघासाठी. संघ मालकातला नक्कीच विश्वास सार्थक करण्याची गरज असेल कुमारला. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं कुमारकडे. बघू या स्पर्धेमध्ये काय करतात. पहिला चेंडू सन्मान दिलाय, चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला सन्मान देणं क्रिकेटमध्ये गरजेचं असतं, तेच केले ते शिवाने. दुसरा चेंडू नक्कीच सन्मान, पुन्हा एकदा सन्मान. नक्कीच चांगलं क्रिकेट बघायला भेटतंय दोन्ही संघाकडून. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. नक्कीच या ग्राउंडचा जर विचार केला तर एक मोठं ग्राउंड आहे. ह्या ग्राउंडवर नक्कीच 4 षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला 40 धावा करावे लागतील. 35 ते 40 धावा करणं गरजेचं आहे. आणि प्रशांत स्ट्रायकवर प्रशांत पहिला चेंडू आक्रमण चढवलंय, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय तिकडे, पण 1 धाव रोखू शकलो. धावसंख्येचं समीकरण पोचतंय. 3 चेंडूवर 12 धावा झालेत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी आयकॉन. पुन्हा एकदा 4 पद्धतीचा चेंडू. समाधानाचं क्रिकेट शिवाच्या माध्यमातून स्ट्राईकवर कुठेतरी प्रशांतला आणण्याचं गरजेचं. नक्कीच माहिती आहे प्रशांत एक आयकॉन खेळाडू आहे, चांगलं क्रिकेट खेळतो. प्रशांतला जेवढं तुम्ही स्ट्राईकवर आणाल तेवढं गरजेचं आहे, कारण आक्रमक खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत कुमारचा अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच नवी मुंबईमध्ये त्याचं नाव नक्कीच बोलबाला चाललाय कुमारचा. आणि त्याच प्रकारचा पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. पंचांनी आधवर केले, डिक्लेअर स्वरूपात वाईट +1. धावसंख्या झाली ती 15. 3 चेंडू मागे धावसंख्या, 4 चेंडू मागे धावसंख्या झाली ते 15. स्ट्राईकवर प्रशांत. समजदारीचा क्रिकेट प्रशांतच्या माध्यमातून. नक्कीच त्याला माहिती आहे या सामन्याचे 4 षटक जर प्रशांत केलं तर नक्कीच आगळीवेगळी धावसंख्या स्कोर बोर्डवर असेल. 4 चेंडू 15 धावा.
4 बॉल 4 सिंगल आहे. टोटू गो असेल या षटकामधील टोटू गो. 2 चेंडू अजून बाकी आहेत. आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी अपयशी. पण धावसंख्येत 1 निभर होते. धावके संख्येचं समीकरण पोहोचते 16. 1 टू गो असेल दुसऱ्या षटकातील 1 टू गो. आणि पुन्हा एकदा एक समजदारीचा क्रिकेट. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली ती कुमार याने. धावसंख्या झाली ती 2 षटकामागे धावसंख्या पोहोचली ती 17. 2 षटकामागे धावसंख्या झाली ती 17. टीम मीटिंग करायची नाही. विनंती असेल कर्णधारांना टीम मीटिंग करू नका. स्पीडअप घ्या, घाई करा. टायमर ऑन आहे. टायमरमध्ये जर तुमचा सामना कंप्लीट नाही झाला तर नक्कीच तुम्हाला पॅनल्टी असेल. स्पीडअप घ्यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर लागलाय नितेश आहिर. एक चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो नितेश. पहिला चेंडू. मला वाटतं कुठेतरी आक्रमण करावं लागेल एका फलंदाजाला. जर तुम्हाला चांगली धावसंख्या गाठायची असेल तर आक्रमण करावं लागेल. आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. नक्कीच या यादवनगरीमध्ये एक IPL चा सामना असला की ते ग्राउंड आपल्याला बघायला भेटते. यादवनगरची नक्कीच ही स्पर्धा म्हणजे IPL च्या स्वरूपात आहे. आणि एक खराब शॉर्ट सिलेक्शन म्हणतात आणि बाद होतो तो प्राशांत. BKCL या स्पर्धेला नक्कीच IPL चा दर्जा द्यायला काय हरकत नाही. कारण की त्या स्वरूपाचं क्रिकेट नक्कीच आपल्याला बघायला भेटते. प्रेक्षक बघितलं तर गच्च भरलेले. यादवनगरमध्ये क्रिकेट प्रेमी खूप आहेत. आणि मंचावर जे आमच्या बसले सर्वच अक्षयदादा असतील सर्वच असतील उपस्थित त्यांना खूप क्रिकेटचे चाहते खूप आहेत. नक्कीच युवा पिढीसाठी एक चांगलं व्यासपीठ नक्कीच आपल्याला बघायला भेटते. चला स्पीडअप घ्या. त्याची चांगली गोलंदाजी चांगला फलंदाज बाद केला. पुन्हा एकदा पटकवलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथं. चांगली गोलंदाजी चालले, चांगले क्षेत्ररक्षण चालले. नक्कीच ग्राउंड बघितलं तर आपण खूप मोठे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य बघितलं तर लाईव्ह स्पर्धा आपल्याला बघायला भेटते. आपण घरी जरी गोल आपल्याला मम्मी पप्पा आपले कोण जर बघायला यायला भाऊ कोण जर बघायला इथे येऊ शकलं नसेल तर त्यांना नक्की सांगा घरी बसून तुम्ही लाईव्ह स्पर्धा बघा. डॉट चेंडू पंच डॉट. पंचांनी नकारात्मक चेंडू. लाईन लगत चेंडू. 1 नो प्लस 1. धावसंख्येत दोन्ही धावसंख्या झाली 21. 4 चेंडू मागे धावसंख्या झाली 21. आक्रमण चढवलं आणि बाद होते. पहिल्यांदाच आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चालली रितेशची. आक्रमक गोलंदाजी. बाद होऊन परततोय आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी नक्कीच फलंदाज येतोय. सेकंड मॅच DDS स्पोर्ट्स विसेस अमन 11 मॅच सेकंड. यानंतरचा होणारा सामना DD स्पोर्ट आमन 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी मंचावर यायचे. काय गोलंदाजी. फिरवला चेंडू. समोर चेंडू टाकला. फलंदाजाला काय समजलं नाही. 3 षटकामागे धावसंख्या झाली ती 21. काय गोलंदाजी चालली. काय फलंदाजी कुठेतरी बॅकफुटवर जाते. DD स्पोर्ट आणि आमन 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे मंचावर. सुंदरम गोलंदाजीसाठी आला सुंदरम. 3 षटकामागे धावसंख्या झाली ती 21. काय गोलंदाजी केली आणि आता त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल सुंदरमला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी टाकण्याची गरज. पहिला चेंडू नकारात्मक चेंडू. पिचच्या बाहेर. नक्कीच कुठेतरी तो मेमे. नकारात्मक चेंडू. पंचांनी हात वर केले. धावसंख्या 1 निभर होते. धावसंख्या झाली ती 22.
दिसत नाही ना असं काय नाही दिसून नाही नको नाही बसून घे तुझ्या चालू दे नाही, तेवढं अरे एवढंच. स्कोर बोर्ड भी देखणार आहे ना नक्कीच इथं शॉट आहे ना सुंदरमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. आपल्या संघ मालकासाठी गोलंदाजी करावी लागेल. आणि पुन्हा एकदा चकवण्यात यशस्वी बाद होते. कमबॅक चांगलं केलं सुंदरमने. ज्या पद्धतीने आपल्या 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्या पद्धतीची गोलंदाजी करतोय सुंदरम. अरे इसको पहले भेजना चाहिए था ये अच्छा खेलता है ये लड़का आता विकेट है वाइट बॉल पर विकेट आला कौन गेला ए बॅटिंग नाम बताना हा शिवा गेला कोण आहे अभिषेक बता अभिषेक आणि फलंदाजीसाठी आला अभिषेक. नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल. सुंदरमला अटॅक करावा लागेल. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू पंचांनी हात वर केलेत. एक नावाजलेले पंच म्हणून या स्पर्धेसाठी लाभलेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू चांगला यष्टी रक्षक झालाय. बाद होते का फलंदाज. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुंदरमचे डॉट बॉल. या 2 चेंडू मागे धावसंख्या झाली ते 23. आलेल्या सर्व मान्यवरांचे या स्पर्धेमध्ये नक्कीच मनपूर्वक आभार. कारण मान्यवरांशिवाय ही स्पर्धा मोठी होऊ शकत नाही आणि मान्यवरांची नक्कीच उपस्थिती या स्पर्धेसाठी नक्की अपेक्षित आहे. जाओ उठ के आजपर्यंत नकारात्मक चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली सुंदरमने पण कुठेतरी नकारात्मक चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिकडे. 3 बॉल दादा 3 बॉल 25 3 चेंडू मागे धावसंख्या झाली ते 25. 25. राईटला कोण आहे सुरेश आता शेवटच्या षटकाचे 3 चेंडू बाकी. शेवटचं षटक असेल. भाऊ लाईव्ह तर दाखव ना चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. धावसंख्या देखील बार धावसंख्या झाली ते 26. 4 बॉल 4 चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. टॅप स्वरूपात धावसंख्या देखील बार धावसंख्या झाली ते 27. नक्कीच शेवटच्या चेंडूवर अभिषेकला कुठेतरी आक्रमण करावं लागेल. नक्कीच एक चौकार तरी नक्कीच गरजेचं असेल. 1 टू असेल शेवटचं षटक. चला टॉससाठी यायचंय. आमन 11 डीडी स्पोर्ट्स आपल्याला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचंय. शेवटचा रन डेलिब्रेट असेल का. धाव संख्या नाही. बॅट कुठेतरी हलवली नाही आणि डॉट स्वरूपात चेंडू असेल. देख ले नहीं तो बाद में इधर बोलेगा हमसे गलती हुई 4 षटकामध्ये धावसंख्या झाली ती 27-28 धावसंख्या जिंकण्यासाठी असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. अमन 11 आणि डीडी स्पोर्ट आपल्याला विनंती असेल की टॉस साठी यायचे. अमन 11 आपल्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचे. ये भैया भैया टाइम मत लेना बोल लोग को फटाके चालू करे सन्माननीय आमचे युवा नेते अक्षयदादा यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा नाणेफेक केला जातोय. अमन 11 आणि डीडी स्पोर्ट. सन्माननीय आमचे अक्षयदादा यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक केला जातोय. अमन 11 आणि डीडी स्पोर्ट या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल. युवा नेते सन्माननीय अक्षयदादा यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक केला जातोय. कॉल असेल अमन 11. चला ते क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
चला स्पीडअप घ्या. डेडी स्पोर्ट टॉस विन झालेला आहे. डेडी स्पोर्ट डेडी स्पोर्ट नाणेफेक करून टॉस. ये सामने वाली टीम कौन है? चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. बाबा चांगली क्वालिटी आहे. डीडीएस सोर्सेस अमन डीडीएस की फील्डिंग. डीडीएस 11ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. या सामन्यानंतर आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला पंचांना विनंती असेल. टायमर ऑन झालाय. 10 मिनिटं असतील आपल्याला, 20 मिनिटं असतील. 20 मिनिटामध्ये आपल्याला आपली एक इनिंग कंप्लीट करायची, नंतर पॅनल्टी नक्की लागेल आपल्याला. कर्णधाराने याची नोंद घ्यायची. आपको विनंती है कि टाइम पे चालू नहीं होता है तो आपको पेनल्टी लगेगा. दोनों टीमों से निवेदन है अपने जल्द से जल्द खिलाड़ी लगा ले, और बैट्समैन टीम को निवेदन है अपने दोनों खिलाड़ी को भेज दे, नहीं तो दोनों टीम को पेनल्टी दी जाएगी. नॉन स्ट्राइक पे राजा. कृष्णा जर बघितलं तर सलामीचे 2 फलंदाज कुमार स्ट्राईकवर आहे. तो कुमार एक नवी मुंबईतील एक नावाजलेला फलंदाज आणि प्रशांत नक्कीच आठवडीचा सामना बघायला भेटेल. दोन्ही त्याच तरीकेचे खेळाडू आहेत. पहिल्या चेंडूवर आक्रमण असेल का? पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलं होतं डिक्लेअर स्वरूपात. नक्कीच धावाचं श्री गणेश केलाय कुमारच्या बॅटमधून. धावसंख्या झाली ती 1. पहिल्या चेंडूवर कुमारचे इरादे स्पष्ट होते. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल कुमारच्या कडून. नक्कीच दुसरा चेंडू कुठेतरी चांगला स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. प्रशांत काय गोलंदाजी करतोय. अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्या संघासाठी करावं लागेल. काय आपल्याला आयकॉन म्हणून खेळाडू घेतलाय हे दाखवावं लागेल प्रशांतला. नक्कीच पुन्हा एकदा त्या स्वरूपाचा नकारात्मक चेंडू. पंचांनी हात वर केलेत. नकारात्मक चेंडू. धावसंख्येत 1 भर होते. धावसंख्या झाली ती 2. 2 चेंडू मागे धावसंख्या झाली ती 2. पुन्हा एकदा त्यासाठी आक्रमण चढवलं. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटते तिथे वीरेश 11 संघाकडून. फलंदाजी मार्कवर फलंदाज राजा. बघा हे देखील एक चांगला खेळाडू म्हणून आपल्या संघासाठी नक्कीच समजले जातात. त्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवर कुठेतरी डिफेन्स करण्याचा नव्हता. बाद होण्याचा कुठेतरी प्रयत्न होता तिथे, पण नक्कीच राजे वाचलेत कुठेतरी. 4 चेंडू मागे धावसंख्या झाली ती 4. अशा पद्धतीचं क्रिकेट खेळावं लागेल. आक्रमक क्षेत्ररक्षण करावं लागेल. आपल्याला पहिल्या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर कुठेतरी प्रयत्न करावे लागेल. प्रयत्न केल्याशिवाय नक्कीच प्रयत्न भेटण्याला पुन्हा एकदा गॅप मध्ये फटकवण्याचा प्रयत्न होता. काय क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आपल्याला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतं तिकडे. पटुगो नक्कीच आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून बघायला भेटते. नक्कीच 1 to go असेल. व्हाइट नहीं पहन सकते, कलर कोई सा भी पहन सकते. नहीं ब्लैक कंपल्सरी. वो वहाँ पे बात करके आना. हम लोग को नियम नहीं. अरे तुम लोग बोलो ना यार, हमको नियम नहीं पता यार. आणि पुन्हा एकदा डिफेन्स करण्याचा राजाचा प्रयत्न होता. नक्कीच कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. हॅलो धावसंख्या 1 षटकामागे धावसंख्या झाली ते 6. 1 षटकामागे धावसंख्या झाली ते 6. 6 एक रन पेनल्टी है. नक्कीच क्षेत्ररक्षण करणार वीरेश सिंग. आपल्याला 1 रनाची पॅनल्टी.
प्रशांत 1 रनाची पेनल्टी असेल. एक टैग जिन्होंने पहना है वो अलग कलर से, ब्लैक पैंट कंपल्सरी. 1 रन का पेनल्टी दिया जाता है. एक षटक के बाद धाव संख्या झाली ती 7. चला पंच विनंती असेल स्पीडअप घ्या. गोलंदाज टीम मीटिंग करू नका कृपया. गोलंदाजी मार्गावर अरविंद. पहिला चेंडू थोडासा फिरवला चेंडू, पण काय क्षेत्ररक्षण होतं. या स्पर्धेतील पहिल्या मॅच पहिला चौकार जातोय राजाच्या बॅट मधून. BKCL ब्रँड एक चौकार. किसका फोन बज रहा है यार? 1 बॉल 11 लोअर टी शर्ट पहन के आना. पहिल्या चेंडूवर नक्कीच आक्रमण केलंय. या स्पर्धेमधील पहिला चौकार कुणाच्या बॅट मधून आलाय. BKCL 2026 चा पहिला चौकार राजाच्या बॅट मधून आलाय. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. आक्रमण करणं गरजेचं आहे. नक्कीच ही स्पर्धा लाईव्ह स्पर्धा आहे. नक्कीच या स्पर्धेचं वैशिष्ट्य बघितलं तर लाईव्ह स्पर्धा आहे. नकारात्मक चेंडू. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचते. आताचा काय बघूया पहिला. आउट है उनको वाइट का ध्यान दिया ये. पंचांचा डिसिजन असेल नक्की थोडा अंपर डिसिजन दिलंय का. आणि पंचांनी थोडा अंपर डिसिजन दिलंय. नक्कीच या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे लाईव्ह स्पर्धा आहे. आणि 1 मिनिट चेक होतोय. चेंडू पुढे पकडलाय का आणि पंचाचा इशारा असेल. बाद होते. नक्कीच बाद होऊन परत येतो राजा. चांगली फलंदाजी आतापर्यंत करत होतो आपल्या संघासाठी, पण नकारात्मक चेंडू असेल. पंच बॉल काउंट है भैया. बॉल काउंट है ना. वाईटला काउंट. वाइटला नहीं रन नहीं. भैया को पूछ बॉल काउंट है भैया. बॉल काउंट है वाइट. ये भैया उसको पता है यार. हाँ बॉल काउंट है. रन भी है ना. सुना? नक्कीच बॉल काउंट होईल. नक्कीच 2 बॉल 12. 2 चेंडूमध्ये धावसंख्या झाली ते 12. फलंदाजीसाठी आलाय मोनू. बॉल काउंट असेल. वाईटचा जर विकेट गेला तर नक्कीच बॉल काउंट असेल. फलंदाजीसाठी आलाय तो मोनू. चांगला अनुभव आहे नक्कीच या फलंदाजाकडे देखील. या फलंदाजी नक्कीच बोलबाला चालला यादव नगरमध्ये. मोनू याचा आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. मोनूकडे पहिला चेंडू नकारात्मक चेंडू. पंचांनी हात वर केले. धावसंख्या पोहोचते 13. 2 चेंडू मागे धावसंख्या झाले ते 13. चांगला चेंडू कुठंतरी फसवण्याचा प्रयत्न होता. पंचांनी पुन्हा हात वर केले. वाईट +1. धावसंख्या झाली ती 15. अजूनही 2च चेंडू. खराब गोलंदाजी मला वाटतं कुठेतरी बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेटचा चान्स होता, पण कुठेतरी बॉल काउंट झाला असतं नक्की, पण क्षेत्ररक्षण नक्कीच खराब बघायला भेटते. ते कमी धावा जर डिपेंड करायचे असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला बॅकफुटवर नक्कीच घेऊन जाईल. BKCL सारख्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण करू शकत नाही, कारण की यासारख्या स्पर्धा तुम्हाला खेळायची असेल तर तुम्हाला वर्षभर वाट बघावी लागते. आणि लंडाच बाद होतोय कुठेतरी. तू मे मध्ये बाद कोण होता तर मोनू. धावसंख्या झाली ते 15. अजूनही 15. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अरविंदने केले, पण कुठेतरी नकारात्मक चेंडू टाकलेत. आणि पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता अरविंदला, पण कुठेतरी कमबॅक केलंय. धावसंख्या झाली ती 15. 1 5 15. अभी आए श्री कृष्णा टार्जन.
हा 28 विन. शिवकृष्णा टार्झन. आणि फलंदाजी मार्कवर आलाय तो शिवकृष्णा शिवकृष्णा. टार्झन. टार्झन नावाने ओळखला जातो शिवकृष्णा. नक्कीच टार्झन सारखी बॅटिंग करावी लागेल आपल्या संघासाठी. टार्झन सारखी फलंदाजी करतायत का? आर्विनेचा गोलंदाज आहे आणि चांगलाच भटकवलेला चेंडू. टार्झन सारखे आले, टार्झन सारखा चौकार मारलाय. धावसंख्येच्या अनुसार धावसंख्या पोहोचती 19. कुठेतरी महागडं षटक पडतंय आर्विनेचं. गोलंदाजी चांगली आहे, पण क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब झालंय आर्विनच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा त्या स्वरूपाचा प्रयत्न होता, पंचांनी हात वर गेले, नकारात्मक चेंडू. धावसंख्या पोहोचती 20 वर. अजूनही जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता असेल. टार्झनची बॅटिंग बघायला मजा येणार आहे नक्की, कारण की पहिल्या चेंडूवर आक्रमण चालवलंय. दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा त्या स्वरूपाचा फटका होता डिफेन्स स्वरूपात, पण चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ते 21. दादा ओव्हर झाला 6 बॉल झाला. एक वाईट टाकला. 1 मिनिट, एकच मिनिट. षटक झालंय पंच. विकेट के ऊपर बॉल काउंट हुआ वाइट बॉल का. उसके बाद विकेट आया, फिर एक विकेट आया, चौका आया, अभी का 1 बॉल 6 बॉल हो गया ना भाई. काउंट है वाइट ला. इधर आजा भाई, ये देख ले, ये देख, मैं दिखा रहा हूँ 4 विकेट प्लस. हाँ उसके बाद वाइट पे विकेट आया, उसके बाद विकेट गिरा, उसके बाद ये देख इधर फिर 4, फिर अभी का कितना बॉल हुआ भाई बताओ तुम ही लोग. अरे हाँ मैं दिखा रहा हूँ तेरे सामने, देखना भाई तुम लोग खड़े. षटक संपलेलं आहे. हर बॉल पूछ रहा हूँ ना मैं, हर बॉल पूछ रहा हूँ कि नहीं, तुम लोग को दिखा भी रहा हूँ. बॉल काउंट झालेला आहे. 2 षटकामागे धावसंख्या झाली ती. हे आहे दादा उभा आहे इथं, मी दाखवतोय बोलतोय. चला टीम मीटिंग करू नका. चला तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आणायचा आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आणायचा आहे. टीम मीटिंग करायची नाही. 2 षटकामागे धावसंख्या झाली ती. ये देखना बरोबर मैं लिख के रखा हूँ सब बॉल. बॉल काउंट है ना यार, वाइट वाला बॉल काउंट है ना. अरे आउट. पहला आउट हो गया. 28 विन है यार. चला स्पीड अप घ्या. टायमर वाहने 1च मिनिट. पहिला बॉल चौका मारता. हाँ उसके बाद वाइट प्लस आउट हुआ है. अरे यार कुछ देख नहीं रहे. उसके बाद हाँ वाइट आउट हुआ है वो. वाईट पे आउट. दुसरा बॉल वाईट. अरे भैया अरे मैं तेरे को इधर क्यों दिखा रहा हूँ यार, बैठ के दिखा रहा हूँ ना. दिखा तो गलत है लेकिन मैं दिखा रहा हूँ कि अबे तुम इधर दिखा बैठ गलत के. है लेकिन हॅलो. चला 5 चेंडू झालेत. थोडं सहकार्य करायचंय. स्पर्धा तुमची आहे. स्पर्धेला तुमचं सहकार्य पाहिजे. तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा मोठी होणार नाही. स्पर्धा मोठी करायची असेल तर नक्कीच हाँ कुर्सी दे भाई. 5 चेंडू. शेवटचा चेंडू असेल अरविंदचा. धावसंख्या झाली ती धावसंख्या 20. 5 चेंडू मागे धावसंख्या झाली 20. अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल. शेवटचा चेंडू. फलंदाजी कुमारच्या बॅट मधून आतापर्यंत चौकार आला नाही. ह्या चेंडूवर चौकार येणार का? आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल का? समजदारी क्रिकेट याला म्हणतात मोठा खेळाडू. कारण की 2 षटकामागे धावसंख्या झाली ती 21. तिसरा षटक.
कोण असेल टीम मिटिंग करायची नाही, विनंती असेल प्रशांत टीम मिटिंग करायची नाही. कंटिन्यू मारा तर 1000 रुपये निलेश पोटभरे. निलेश फोडबरे साहेबांकडून 2 बॉल 2 चौकार मारा आणि 1001 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. सन्माननीय आमचे निलेश फोडबरे साहेबांकडून एक मोठी खुशखबर क्रिकेट प्रेमींसाठी. 2 चौकार मारायचे आहेत आणि 1001 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय. 3 चौकार पण नाही मारायचे, 2 चौकार मारायचे आहेत. पंचांनी पुन्हा एकदा हात वर केले. नकारात्मक चेंडू. धाव संख्येत 1 नंबर. धाव संख्या झाली ती 22. टार्झन 2 बॉल 2 चौकार मारू शकतो का, प्रयत्न होता. डिफेन्स गेम बॉलर अमन ऑफर असेल नक्कीच कुमारसाठी. आमच्या पोटवडे साहेबांकडून नक्कीच 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. कुमार आपण पारितोषिक घेऊन जाऊ शकता. आक्रमण करा, या 2 बॉल 2 चौकार मारा. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. धावसंख्या अजूनही 6 वाजत ना, अजूनही 4 धावांची आवश्यकता असेल. प्रयत्न होता फटका. चांगला क्षेत्ररक्षण, मोठं ग्राउंड आहे त्याच्यामुळे मला वाटतंय चौकारी लवकर जाणार नाहीत. नक्कीच हे ग्राउंड कमी धावसंख्येचं असेल. सलग 3 वाईट एखाद्या गोलंदाजाने टाकले तर आगळी वेगळी कल्पना जितेश पोटबरे साहेबांची आहे की 501 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजाला यादवनगरच्या खेळाडूंना पुढे न्यायचा प्रयत्न आहे का, पाठी आणायचा प्रयत्न आहे पोटबरे साहेबांचा आहे का माहीत नाही. नक्कीच पहिला असा आमचा स्पॉन्सर असेल या स्पर्धेचा. 3 बॉल 3 वाईटला पारितोषिक आहे. आगळी वेगळी मला वाटतं पारितोषिक असेल. हे पहिल्यांदा आतापर्यंत बघितलंय 3 बॉल 3 वाईटला कुणी पारितोषिक दिलं नाही. पण या स्पर्धेचं मी म्हटलं होतं ना, पहिल्या 3 पर्वामध्ये आगळी वेगळी दरवर्षी कल्पना असते. तीच कल्पना आपल्याला बघायला भेटते. पुन्हा एकदा प्रयत्न होता. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फलंदाजी आणि विन होते. कृष्णा मित्रमंडळ विन झालंय. आपलं मनपूर्वक अभिनंदन. हँडशेक करायचंय. दोन्ही संघाला विनंती असेल हँडशेक करून जायचंय.